एका गुन्ह्यातील संशयित आरोपीला पोलिसांनी मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। मृताच्या कुटुंबियांनी अमरावती परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार केली। जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षकांसह एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे। गोवर्धन सुखदेव हरमकार असं मृत व्यक्तीचं नाव आहे। मृत गोवर्धनचे काका सुखदेव यांनी दिलेल्या तक्रारीवरून एका गुन्ह्याच्या आरोपाखाली शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राजेश जावरे आणि इतर 3 पोलीस कर्मचाऱ्यांनी 15 जानेवारी रोजी त्यांचा पुतण्या गोवर्धन याला अटक केली। 16 जानेवारीला सुकळी गावातील त्याच्या घराची झडती घेण्यात आली असता पोलिसांना काही आढळून आलं नाही। त्यामुळे पोलिसांनी मृतक गोवर्धन सुखदेव हरमकार यांनाही ताब्यात घेतलं। 16 जानेवारीला रात्री दोघांना पोलीस ठाण्यात आणून अमानुषपणे मारहाण करण्यात आली। या मारहाणीत गोवर्धनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यानंतरही पोलिसांनी मृत गोवर्धनला मारहाण केली। मारहाणीत गोवर्धनची प्रकृती अत्यवस्थ झाल्यानं त्याला गंभीर अवस्थेत अकोट येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु गंभीर जखमी असल्यामुळे त्याला अकोल्यात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला। जखमी गोवर्धनला अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप सुखदेव हरमकार यांनी केला आहे। या प्रकरणी मृताच्या कुटुंबियांनी अमरावती परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलीस उपनिरीक्षक जावरेसह साळुंके नामक कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहे।